कशी बरोबर चालली कुठं चालली तर बाप्पा कुठं चालल्या तर दोघी सासू ना बाबूला घेऊन चालल्या दिवसात दिसल्या होता तुम्ही आज सुट्टी आहे वाटते तुम्हाला आज सुट्टी आहे चला म्हटलं बाहेर लेकराले रोजच्या रोज घरात शाळेतून आलं का लेकराला खेळायला कुठे भेटते म्हणून आली बाहेर फिराले कुठं चालली वा सासू सुना बरोबर दिसल्या मले मी म्हटलं कुठे चालले बापा मनातल्या मनातच म्हटलं विचारलं नाही बापा तुले विचारलं असतं तर काय झालं असतं खरेदी कराले आजी त्याच्या आजीला काही गमत नाही बाबूच्या रोज मी जॉबला जातो त्याला दोघालेच राहावं लागते घरी त्याला गमलं पाहिजे ना म्हणून मी चला म्हटलं सुट्टी आहे म्हटलं आज मला चला म्हटलं खरेदी करून येऊ आपल्याच काय काय आपण बिझी राहतो रोजच्या रोज त्याला गमते काय गावात कसं तिथं कुठे बसते इथं कोणाच्या घरी जाईन बाई तरी त्या काकू बोलते समोरच्या बाबूचा लाड करते तर त्या म्हणते बाबूले द्या म्हणून बोलते यायला मोकळं वाटते तेवढं ताई हे मोकळी मस्त गोष्टी सांगते मले नाव घेऊन त्या सासूले तू तर येतच नाही तुले रिकामपणच नाही राहत तू घेऊन येजून त्याले मग येच त्या माघारी बस नाही राहतो ऑफिसवरून आलं का कामं करावं लागते जीवन नाहीत काय थकून जाते जीव तू आपल्या आजीला बोलाव ना तू या बाबुली याची आजी आहे आपल्या आजीला बोलाव ना त्या आजीची तब्येत नाही ना म्हणून राहिली नाही काय लय दिवस होती रे असा नको म्हणू आपली आजी येते ना येत नसते काय किती दिवस झाले बाई मला तिची आठवण आली चल बाई तू तिच्या गावी चल बाई जाऊ ना आता सुट्ट्या लागू दे ना उन्हाळ्याच्या मग जाऊ तिचं येणं नाही होत म्हणून हे पोट्ट्याला तिची सवय आजीच्या घरी चल आजीच्या घरी चल आई मी सासूबाई राहत असते तर त्याला काही गमत नाही आणि पोट्टला ते धंदा त्याला खेळात राहू नाही तर गमते काय इथं येऊन काय करण यायला पाहिजे फक्त आजी तेही बोर होते म्हणून येत नाही याला म्हणून चांगलं लागते तब्येत नाही म्हणून तिची बोलावून मी सोबतीला आहे ना त्याला घे ना बोलावून आम्ही दोघी जणी राहत काय लावली या बुटीनं मागची बुटकी किती आहे आजी आली म्हणजे मजा येते बाई आजी म्हणून मला माझी आजी पाहिजे हे काय जॉबला जाते निरा रोजच्या रोज तुला आजीच पाहिजे वाटते आमच्या बाबूला आजीच पाहिजे पाय मापाशी आला नाही तो त्याच्या आजीपाशीच राहिला बाय कसा हुशार आता ते वागवते त्याची आजी रोजच्या रोज बरोबर त्याला आजीची लोक लागली तू आहे ना माया ना तुला लागूनच ना आजीची बाप्पा नाताले आजीची असते चला येतो बाप्पा दादा दादा दादाही समजते नाही लहान चुकला काय तो दादा दादा करून आला येतो काय बाबाशी नाही पडून जाईन तो लागून त्याला काही देऊ नका आजी काही नाही देत मी तुला तू येत जा मागच्या घरी खेळायला येत जाशील काय बाबू संगत येत जा नाजी उद्या येईन उद्या येजो मग खेळायला येजो पाठव ना आजी आई रो नाही मला खेळायला तू आला ना कोणच्या आईचं लक्षच नाही बाई आता किती हरिकाला त्याले दोघाले आपण बरोबर एकाच टाइमले आलो ना त्यातलं बाहेर कोणीच नाही पण मला पहिले धनुश्री दिसली मग आता तुम्ही आल्या तिच्या संग बोलणं झालं का नाही झालं तर आज तुला सुट्टी आहे मला सुट्टी आहे कोण दिगाने करू आज आपण मी ना तुला दिगाण्याच आहे दुसरं काही नाही आता अभ्यास करायचा जीवार येत त्याच्या करत नाही इले ढिंगानेच पाहिजे लय बदमाश आहे पोट्टी मागरची बस खेळा कुकडे जाऊ नका आम्ही इथं बसतो तूच करतो ना राज्याच्या तो तुला कमूनच नाही आला बाहेर नाही दिसून आले एकही नाही दिसून आली ना इकडे कोणीच नाही इकडल्या बाहेर नाही निघाल्या बसतो मी 5-10 मिनिट मग त्या येईल बसले झाले का ताई काम तुमचे वाटच पाहून आलते कोणी हाय का नाही म्हणून झाले काम उमरटावर बसल्यापेक्षा इकडे बसता उमरटावर बसावणे म्हणतो तर बसतो बाई इकडे बसतो असं किती दिवस राहते तिकडे अजूनही आली नाही ना 2 महिने झाले ना काळजी आहे तिले इथं राहिलं का तिथं राहिलं काय जास्त गमते तिथं काय हाय व तिथं काय पोरगा हाय सून आहे नातू हाय मागची बुडी नाही जातो बाई तू काही मन कुठेच जात नाही घर सोडून त्या घरची बुडी तर वल्ली आहे काळजी आहे की आमची तिकडे गेली तिकडची झाली ते झाली तिकडे आमची आठवणी नाही येत सण काय आठवण काढत आमची त्या पोरगशी म्हणता आम्ही आहे बापा गरीब किती याच्या घरची बुडी तिला आठवणी येऊन आली ना फोनही नाही करत का हो एक फोन तर नाही केला बुडीनं 2 महिन्यापासून आम्हाला तरी आठवण येते पण ते टरटर करते ना म्हणून मी काही फोन करत नाही बाई ते लय साई ना मागची लाईनी लय शाईनी आहे म्हटलं पण तिला बुडी लागली आता तिला पोराचं काम नाही काय म्हणून वागून आली नाही तर वागवते काय मतलबी बाई आहे 1 नंबरची अशी बोलू लागली व तू
म्हटलं एका दिवस बुडी पडचत नाही म्हटलं. हा बुडी तिथं गेली का नीरा बुडीले स्वयंपाक करा लागे म्हटलं. अशी आहे ते का व गोष्ट सांगतो ना माझ्या जाऊची. म्हणता मला बसू दे. काय सांगू शांता काकू माझ्या जाऊची गोष्ट नीरा हलकट आहे म्हटलं. आम्ही शहरात गेलतो तिच्या घरी तर मग भाऊजीचा फोन ऑफिसमध्ये राहते तर मग ते काही उचलत नाही. मग हिच्या याच्यावर फोन कर बाई हे काही फोन उचले नाही. हा मागडचा माणूस काही एवढा शिकला आहे नाही तर एवढं काही समजत नाही ना. आपण कधी गेलो नाही तर आपल्यालाच काय माहिती त्याचा पत्ता होता फक्त आमच्यापाशी. आईले फोन करवा हे घ्यालीन बाबून गाडी आहे सगळं आहे पण एवढी हलकट आहे उचले नाही म्हटलं फोन. हा मग गेलो बाई कसं तरी इकडून तिकडून पैसे लय घेतो ॲटोवाला. उडी आहे का व तोंडावरून तर भली चांगली दिसते. काय काय तोंडावरून चांगलं दिसलं म्हणजे चांगलं असते. भल्या गोष्टी चालू आहे बाप्पा तुमच्या तर. भली मीटिंग भरवली तुम्ही. काय करा गमत नाही बसा. पोती सांगता सांगता सरत नाही म्हटलं एवढी हलकट आहे काकू. सांग ना विचार समोरचं हलकट आहे हे सांगतो फक्त. लवेच्या पत्त्यावर हा थकून थकून गेलतो ॲटोवाल्याने पैसे लय घेतले. हा मग तिला दिसलो आम्ही बाई येत असन स्वयंपाकाला बंद करून दिली येऊ नको म्हणे आजचे दिवस म्हणे. हा एवढी बदमाश आहे म्हटलं. हा मलाच करा लागला हो एवढे थकून गेली मी स्वयंपाक करा लागला हो मला एवढ्या जणांसाठी. मग म्हटलं मी भाऊजी आले तर भाऊजी म्हटलं तुम्हाला किती वेळा फोन केले म्हटलं हिने किती फोन केले म्हटलं तर हिनं फोन उचलले नाही म्हटलं. हो का व असं केलं का तिनं लय साय होते. तिथे भाऊजीनं विचारलं कोण फोन नाही उचलला म्हणून. काय म्हणे सायलेंटवर होता म्हणे मोबाईल मला माहीतच नाही म्हणे कधी आले तर यायचे फोन नाही तर मी घ्यायला गेली असती म्हणे अशी म्हणे. शायनी काय ती शायनी आहे बुडीला कोण वागवते ती लय तिचा मतलब आहे म्हणून वागवते. मतलब अशी एक काम नाही करत कोणाला दरवाजा तू बी नाही करत म्हटलं अशी आहे. मी काही जात नसतो तिच्या घरी आता. कोण जात नाही तिनं असा हलकटपणा केला ना तिला वाटते आलं नाही पाहिजे. अजून तिनं काही इकडचं असलं नाही ते खोलीत ठेवे म्हटलं तिथंच काय बुडीले नाही देत आपल्याला देत नाही कोणालाच नाही. आपल्या घरी आलं म्हणजे आपण सारखं देतो म्हटलं असं नाही म्हटलं. हिचं म्हटलं पाहिला म्हटलं मला लय ताल पाहिलाय 2 दिवस राहिली तर. हा 2 दिवस बाई येऊन दिली तिनं कामावर एवढी आहे पूस पाच सगळं. आणि अजून काय म्हणे ताई तुम्हाला काम करा लागून आलं बैले आई यावे न वेळच नाही असं तसं लावे म्हटलं. एकाची 2 बात लागते ते तुझ्या रे तुझं कायले करतो तिच्या मायच्या घरी येते मग त्या घरी येते ना करायचं नाही जास्तीचं कामं असे. हा आपणही करा नाही तिचं तिलाच करू द्या. हा तुले लय चाय आहे करायचं तिचं. आपल्याला आपले सगळे सारखीच आहे. पहिले दरवाजात तू उभं नाही करायला लागत. तू येऊ तरी देतं ते आली का आपण गावी चाललं जायला लागते असं हलकटपणा करायला लागते तिच्या संग. इकडून होत नाही ना आपण कधी कोणासंगत केला नाही ना आपल्या घरचा माणूस नाही. आपण एवढं एक कपटी मनाचा आहे नाही ना. गोष्ट आहे त्या जाऊची.